शमी ते गर्भारपणाच्या वेळेचे संस्कार अशा काहीतरी नावाचं पुस्तक आहे. उद्या गेलो की घेऊन येतो मी. अभि ऐक ना, मला ना आता खूप उलटीसारखं होतंय. तू आधी का नाही सांगत ग मला बरं नाही वाटतं. हे बघ मला आत्तापासून टेन्शन देऊ नको. मी भिडे डॉक्टरांना सांगून ठेवलंय. रात्री कधी गरज पडली तरी होईल. एक सेकंड त्यांना फोन लावतो. आत्ता बोलूयात. काय टेन्शन घ्यायचं नाही. अरे पण मी म्हटलं का तुला मला उलटी होते. उगाच आपलं काहीतरी. अगं मग ते असं ऐक ना, हे बघ मला ना आता मस्त केक खायची इच्छा झाली. तू जेवली नाहीस का? नाही तू जेवलीस मग अशी. अरे अगं नीट का नाही जेव? तुला भूक लागते ग रात्री. तू माझं ऐकणारच का? जेवले मी पोटभर. मला केक खायचा आहे. टेस्टी केक. काय करूया? आता 12 वाजता मला नाही वाटत कोणी बेकऱ्या उघड्या ठेवतील. आता केक कुठून आणायचा? अरे हो पण मला बेकरीतला नकोय. तुला माहितीये जेव्हा आम्ही US ला होतो ना आमच्या घरी, तेव्हा आम्ही सगळे मिळून इतका मस्त केक बनवायचो. आता तुझ्या US च्या घरातला केक इथे कसा आणणार आहोत आपण? आता ओके बरं, कसा करायचा तुम्ही US च्या घरी केक? आम्ही सगळे मिळून एकत्र केक बनवायचो घरी. आहा काय सुगंध सुटायचा. तुला माहितीये त्याची टेस्ट अजून आहे माझ्या जिभेवर. मग एक काम करूयात आपण. खायचा आहे ना तुला केक? तसाच्या तसा एकदम तसा. रेसिपी माहितीये? हो घरी बनवूयात मग. आता इथे आपल्या घरी? आता इथे आपल्या घरी. अरे नाही पण कोणी उठलं ना उगाच प्रॉब्लेम होईल. मी उठत नाही. तू माझ्या बरोबर चल. मला थोडंसं इन्स्ट्रक्शनची गरज आहे. मला रेसिपी सांग. मस्त केक बनवूया. खरंच? चल ग तू. अरे हो पण ऐक ना. चल ये लवकर. शमी हे बघ आतापर्यंत मी केक फक्त खाल्लाय बरं का. बनवायचं म्हणतोय पण मला सगळं सांग. सांगते ना मग. हे बघ थोडीशी साखर लागेल. हा अरे साखर, पाणी, मैदा, हे आपलं ड्रायफ्रुट्स म्हणजे खजूर, बदाम, काजू आहे असतील. आणि बटर लागेल. हो आपण अंड घालत नाही म्हणजे आपल्याला बेकिंग सोडा वापरायला लागेल. आणि फ्रीज मध्ये व्हॅनिला एसेन्स असेल ना तर तो. बरं आय गेस हे सगळं आहे. पण आता पुढची प्रोसिजर सांग. काय करायचं? काय नाही हे सगळं मिक्स करायचं आणि चांगलं फेटून घ्यायचं. म्हणजे त्याच्या गुठळ्या नाही व्हायला पाहिजे बस. आणि फेटायचं आणि तुला माहिती आपण तव्यावर कसा करतो? मागच्या वेळेस तू काहीतरी ते सगळं. अरे पोरानो, अरे काय करताय इतक्या रात्री तुम्ही? काय नाही ते आजी शमिकाला केक खायची इच्छा झाली म्हणून म्हटलं करावा. काय मुलगी आहे ही? अगं केक खावासा वाटला तर मला सांगायचंस ना. काय ग तो इतका दमून आला कामावरून आणि त्यालाच कामाला लावलंस? अगं नाही तिने काही हट्ट नाही केला ग. काय झालं आता बऱ्याच दिवसात आपणही घरी नाही केला केक ना म्हणून म्हटलं चला बघूया ट्राय करून. म्हणून तू चिडतेस काय तिच्यावर? मी तिच्यावर रागावलेली नाहीये. मी तुझ्यावर सुद्धा चिडले. अगं खुळे केक खावासा वाटला तर मला सांगायचंस ना. तुला काय वाटलं या आजीला काय फक्त तांदळाची खीर आणि बदामाचा शिरा एवढंच येतं? ह्याला कसला केक सांगतेस तू? त्याला करता येणार आहे? हे बघ मी तुला मस्तपैकी केक करून देते. थांब गंमत बघ आता. पेंडसे कुटुंब किती अप्रतिम केक करू शकतं ते बघशीलच. विभा काय झालं सासूबाई? सुभाष हा आई. चला रे या इकडे. तुम्ही तिघे आत्ता या वेळेला किचन मध्ये काय करताय? अरे मी काय गप्पा मारत नाहीये इथे. तुमच्या लाडक्या शमिकाला केक खायची इच्छा झालीये. केक? आणि आत्ता? आणि तो केक मी बनवणार आहे. कळलं? बघा आता कसा बनवतात. अरे सुभाष बघत काय बसलाय? बघ आई. चल निघ बघू. सगळे
सगळे निघा बाहेर. चला. विभा, आज सूर्य सकाळी कुठे उगवलं होतं ग? सुभाष. नाही, निघतो. चला चला चला. शमिका, केक तयार केलाय मी, बघ खाऊन, आणि कसा झालाय तो सांग. हो सांग हो मला. हा. हो. आजी, केक एकदम मस्त झालाय, भारी. म्हणजे एक मिनिट. आम्ही US ला असताना जसा बनवायचो ना त्याहीपेक्षा छान झालाय. हो ना. खरं तर लहानपणापासून त्याच केकची चव होती माझ्या जिभेवर, पण हा केक काहीतरी वेगळाच झालाय. मस्त. आजी एक सांगू, खरंच मी खूप लकी समजते स्वतःला. म्हणजे एवढं प्रेम करणारी फॅमिली मिळाली आम्हाला. एवढंच नाही, आता माझ्या बाळाला सुद्धा खूप खूप प्रेम करणारे आजी आजोबा आणि एक छान पणजी मिळणार आहे. हो ना. पण हा केक मस्तच झालाय. आजी अजून एक तुकडा खाते. हा. थँक्यू आजी. गेले काही दिवस मला बरं का असं वाटतंय की आता सगळी मुलं मार्गी लागली, त्यांची काय जी स्वप्न आहेत ती पुरी झाली, निदान त्यांच्या नजरेच्या टप्प्यात तरी आली. तर आता आपण तयारी केली पाहिजे. तयारी? कसली तयारी? काशी यात्रेला जायची. आपलं काय वय झालंय काशी यात्रेला जायचं? नाही, वय नसतं, पण काय माहितीये का की सगळ्या जबाबदाऱ्या पूर्ण झाल्या, आपल्या कर्तव्य पार पाडली की आपण त्यातनं अलिप्त राहायला पाहिजे, नाही का? कर्तव्यातनं मोकळे झालो तर. मला तर बाई अजून नातवंडांच्या मुलांचं सगळं करायचंय, त्याच्यानंतर बघ. काय बाबा, तुला तेवढी उमेद आहे, आम्हाला नाही. आमची झाली, वय झाली. चंदू, सगळी मुलं म्हटलं त्यात तू आला. काय चाललंय तुझं? काका, मी तुम्हाला सांगणारच होतो. माझ्या ह्या सगळ्या एक्स्ट्राऑर्डिनरी परफॉर्मन्स आणि अभ्यासाची कन्सिस्टन्सी पाहून मला कॉलेजनी मला एक शिष्यवृत्ती दिली आणि मला 7 महिन्यांसाठी ऑस्ट्रेलियाला जायची संधी मिळते. बोलला नाही साधी. नाही, मी सांगणारच होतो. अहो, हात काय, मी पाया पडतो. काय शिव कॅप्टन. आता बघू पुढचे प्लॅन. मी जरा आलो आधी ते बघा पुढचं. आणि सांगितलं ना वाटतं तिला. हे असं माझ्यासोबतच का नेहमी होतं? आज खूप काळानंतर माझ्या आयुष्यात अशी व्यक्ती आली आहे जी माझ्यावर खूप जीवापाड प्रेम करते आणि आता तीच सोडून जाणार आहे मला. हा देव आहे ना, हा देव पण माझ्याशी असं का वागतो रे? चंदू, नको ना जाऊस तू मला सोडून, प्लीज. का जातोयस तू? रिया, कमॉन, तू कशी बोलतीयस? अगं, आपण काय 18व्या शतकातलं कपल आहोत का की आपला आता वर्षानुवर्ष कॉन्टॅक्ट नाही होणार आहे? अगं, वेबकॅम आहे, फोन आहे, चॅटिंग आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. आपण कंटिन्युअस कॉन्टॅक्ट मध्ये राहणार आहोत. हा, आता त्यातनं जर एखादी मला मस्त फिरंग छत्रंग कोणी तिथे भेटलीस तर मग सगळ्यात मी आधी तुला कळवेन. चंदू, अगं मी गंमत केली. सॉरी, चुकलं. गंमत. असं परत बोललास ना तर तू संपलास. ए, संपलो मी केव्हाच आहे रिया, तुझ्या प्रेमात. तू पण ना. आणि पुन्हा असं बोलू नकोस. काही काळजी करू नकोस, मी तुझ्यासोबतच.
चला गरम गरम सूप पिऊयात. चल पुस्तक. अरे थांब ना. सूप आणलंय तुझं. अरे तू बघ ना त्याच्यात काय लिहिलंय. आधी हे पी ना. हे तर बघ तू. हो. अभि प्लीज ना, आता नकोय मला. हो या एक पी पटकन. प्लीज तर खूप. चल लवकर. आता मला सांग काय काय होतं त्याच्यामध्ये. अभि आता काय बोलणार आहे हा. उगाच आपलं काहीतरी. ते म्हणते शमिका. आजी अहो हे काय आणलं तुम्ही. चला खिचडी आणलीये खायला. तुम्ही उगाच धावपळ केली. अगं असं कसं म्हणतेस तू. खायला नको का. या दिवसात भरपूर खायला पाहिजे. ऐका ना आजी, खरंच माझी इच्छा नाहीये आता खाण्याची. तुला इच्छा नसली तरी बाळासाठी खायला पाहिजे तुला. कळलं ना. खा बघू मी बनवते तुला. हा शाणी माझी बाळी. छान झाले. छान झाली ना. मग खा. तुम्ही खाल्ली. अगं मी तुझ्यासाठी केलीये. खास तूप बीप सगळं घालून. शाणू माझी बाळ. बाळ कसं सुदृढ व्हायला पाहिजे. मस्त माझ्या अवीसारखं आणि तुझ्यासारखं गोड गोड व्हायला पाहिजे. आजी आजी बस ना. नाही तुझ्यासाठी नाही बाळासाठी खाल्लं पाहिजे. हो पण हो थोडं थोडं. हा सावकाश खा. सावकाश खा. मी थांबते. I miss you a lot. काय. आय मिस यू. मिस यू टू. तू कसा आहेस. मी पण मजेत.
तुला खरंच माझी आठवण येते का? मूर्खा. काय मूर्खा? मी तुझ्यासाठी गंमत घेऊन येतोय.